गव्हाचं पीठ आपण छान चाळून घ्यायचं। चाळून घेतल्यामुळे आपलं पीठ हलकं होतं। आता याच्याच मध्ये मी अर्धी वाटी बेसन टाकून घेणार आहे। आता ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने हे सर्व माप आपण घ्यायचं आहे। याच्यामध्ये मी पाव वाटी रवा घेतलेला आहे। रवा हा बारीक रवा आहे आणि 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यासाठी अर्धी वाटी बेसन आणि पाव वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। आता हे मी छान चाळून घेते। हे तिन्ही पीठ मी चाळून घेतलेले आहेत। आता याच्याच मध्ये मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेणार आहे आणि अर्धा चमचा आपला बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आणि अगदी चिमूटभर मीठ पण टाकून घ्यायचं आहे। हे जे आपण सर्व पीठ, बेकिंग सोडा, पावडर, मीठ हे छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आपण बाजूला ठेवून देऊ। आता याच्या 1 बाउल घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये मी अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे। साजूक तूप, आपलं रूम टेम्परेचरचं हे तूप घ्यायचं आहे। खूप वितळवून नका घेऊ, हे तूप आहे त्याच रूम टेम्परेचरचं तूप आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात। आता आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, त्याच्यासाठी मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं पीठ घेतलेलं आहे, सॉरी पिठी साखर जी असते ती घेतलेली आहे। आता हे आपण छान फेटून घ्यायचं आहे आणि हे फेटत असताना याची डायरेक्शन एकाच डायरेक्शनने आपण हे फिरवून घ्यायचं आहे आणि हे आपण छान हलकं करून घ्यायचं आहे। तुम्हाला मी याच्यासाठी एक छान ट्रिक सांगणार आहे की आपल्याला हे कुठपर्यंत फेटावं लागेल यासाठी। पहिलं हे सर्व आपण एकजीव करून घेऊयात। आता हे मिश्रण तुम्ही पाहू शकताय। आता हे जे मिश्रण आहे त्याची आपण एक छोटीशी गोळी बनवून या पाण्यामध्ये टाकून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता ही गोळी अगदी तळाला गेलेली आहे, म्हणजे आपल्याला अजून फेटावं लागणार आहे। फेटत असताना तुम्ही एकाच डायरेक्शनने असं फेटून घ्यायचं आहे। साधारणतः 7 ते 8 मिनिटं आपण हे छान फेटून घ्यायचं आहे। तुम्ही जेवढं जास्त फेटून घ्याल तेवढं आपले नानखटाई खूप खुसखुशीत आणि सॉफ्ट बनतील। अशा पद्धतीने आपण छान फेटून घ्यायचं आहे। आणि माझ्या रेसिपी जर आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी करून पाहत असाल तर कमेंट करून सांगायलाही विसरू नका। आता आपण हे छान फेटून घेतलेलं आहे। आता आपली ट्रिकनुसार आपण बघूया आपलं हे मिश्रण बॅटर छान तयार झालेलं आहे की नाही। तुम्ही पाहू शकता आपण सुरुवातीला जेव्हा याच्यामध्ये गोळी टाकलेली होती ती आत तळामध्ये अगदी तळाला गेली होती आणि आत्ताची जी गोळी टाकलेली आहे ती अगदी अलगद वरती तरंगत आहे। हे तरंगत आहे याचा अर्थ आपले हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित आपण छान फेटून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये जे आपण ड्राय इन्ग्रेडियंट आपण जे कलेक्ट केले होते तेही याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात। आता याच्यामध्ये जे आपण सर्व मिश्रण एकजीव केलेलं होतं तेही याच्यामध्ये ॲड करून घेऊयात। आणि हो, तुम्हाला जर तुपाच्या ऐवजी डालडा वापरायचा असेल तर डालडाही तुम्ही वापरू शकता आणि गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदाही वापरू शकता। आणि हे मिक्स करत असताना अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। खूप असं दाबून मिक्स नका करू, म्हणजे आपले कुकीज किंवा जे आपले नानखटाई आहे ते छान फुलणार नाहीत। त्याच्यासाठी आपण अगदी हलक्या हाताने हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे। आणि जर हे मिश्रण तुम्हाला फारच कोरडं झाले असं जर वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 1-2 चमचे तूप ॲड करू शकता। दूध आणि पाणी प्लीज याच्यामध्ये टाकू नका, नाहीतर वरून आतून कडक होतात। मी हातानेच हे छान मळून घेते, अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे। रेसिपी अतिशय सोपी पण आहे आणि खायला हेल्दी काहीतरी स्नॅक्स, आता उन्हाळा सुरू व्हायला
सुरू झालेला आहे, त्यामुळे काहीतरी चटपटीत, काहीतरी गोड अचानक आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं. हे आपण छान आता मळून घेतलेलं आहे. जर तुमचं पीठ तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तूप पण ॲड करून घेऊ शकता, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने अगदी सॉफ्ट गोळा आपण बनवून घ्यायचा आहे. आता आपण पीठ पण छान मळून घेतलेलं आहे आणि एका प्लेटला अशा पद्धतीने तूप पण लावून घ्यायचं आहे. आपण हे नान कढई कढईमध्ये बनवणार आहोत, त्यामुळे कढई आता मी गॅसवर ठेवलेली आहे. गॅसची फ्लेम ऑन करून या अशा पद्धतीने झाकून आपण ही कढई प्रीहीट करून घ्यायची आहे. आणि कढई आपली प्रीहीट होत आहे तोपर्यंत आपण नान कढई बनवून घेऊयात. पण प्रीहीटसाठी ठेवलेली आहे. आता आपण अगदी हलक्या हाताने आपल्याला हवे ते शेपचे नानकटाई आपण बनवून घ्यायचे आहेत. असा गोळा बनवून याच्यावरती बदामाचे किंवा पिस्ता, काजू कशाचेही काप तुम्ही लावून घेऊ शकता. हे फक्त डेकोरेशनसाठी आहे. तुम्हाला जर नसेल लावायचं तर काही हरकत नाही. अशा पद्धतीने आपण ही नानकटाई बनवून घ्यायची आहे. आणि नानकटाई एकमेकांच्या शेजारी जेव्हा ठेवत असता तुम्ही तेव्हा थोडासा त्याच्यामध्ये गॅप ठेवायचा आहे, कारण हे थोड्याशा फुलतात पण नानकटाई. मी आता या सर्व नानकटाई याच पद्धतीने छान बनवून घेते. आणि रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. या अशा पद्धतीने मी छोट्या छोट्या नानकटाई बनवून घेते. हे तुम्ही पाहू शकताय, एवढ्या नानकटाई मी बनवून घेतलेल्या आहेत. आणि हे नानकटाई बनवत असताना अगदी हलक्या हाताने असा गोल करून घ्यायचा आहे. खूप दाबून असं नका करू, एकदम हलक्या हाताने करून घ्यायचा आहे. हलकंसं असं हळूच प्रेस करून घ्यायचं आहे. आणि याच्यावरती थोडंसं असं बदाम काजूने डेकोरेट करून घ्यायचं. आता हे आपण बेक करायला ठेवूया अगदी कढईमध्ये. कढई आपली छान गरम पण झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे कढईमध्ये ताट अगदी ॲक्युरेट बसत आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये स्टँड ठेवलेलं नाही आहे. आता असं ठेवून याच्यावरती एक भांडं झाकून घ्यायचं आणि 15 ते 20 मिनिटं आपण लो टू मीडियम फ्लेमवरती बेक करून घ्यायचं